नमस्कार. जय शिवराय मंडळी साहेब. नमस्कार. जय शिवराय. आज आपल्या इथे आपल्या गावामध्ये अनेक दिवसापासून सक्रिय असे आपले मंडळी साहेब आहेत. खूप छान पद्धतीने काम चाललंय. तरी आज आपल्या निवडणुकीच्या याच्या उमेदवारी इच्छुक आहेत. त्यामुळे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत ते आपल्या परिसराचा आणि ज्या वॉर्डमध्ये उभे राहणार त्या वॉर्डचा विकास कोणत्या पद्धतीने कशा पद्धतीने करणार, त्यांचं काय विजन आहे, त्यांचे काय विचार आहेत, त्याच आपण इथे ऐकणार आहोत. तर तुम्ही मला सांगाल तुमची जरा ओळख करून दे सर्वांना. सर्वप्रथम राकेश साहेब, आपलं मनापासून धन्यवाद की तुम्ही ज्या पद्धतीनं सार्वजनिकरित्या जे आपल्या समाजामध्ये जी लोक कामं करतायत किंवा या विभागातली कामं झाली पाहिजेत याची जाणीव ठेवून तुम्ही या ठिकाणी आमचा इंटरव्ह्यू घेण्याकरता त्याकरता तुमचं प्रथम त्या मनापासून धन्यवाद. पहिला विषय कामासंदर्भात ह्या भागातली, ह्या परिसरातली, ह्या वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातली जी बरीचशी कामं आजच्या तारखेला पेंडिंग आहेत. आतापर्यंत वॉटर टँकर आणि गटार याच्यावरतीच कामं झाली, पण खऱ्या अर्थानं इथे काम करायला वाव जे आहे ती इथलं एज्युकेशन जे आहे त्याच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे. जे गव्हर्नमेंटच्या महापालिकेच्या ज्या शाळा असायला पाहिजेत त्या शाळांमधनं सुधारणा झाली पाहिजे. शाळांचं प्रमाण या ठिकाणी वाढलं पाहिजे. इथलं वसई शहरातलं इंडस्ट्रियल जे आहे त्या इंडस्ट्रियल मध्ये आज नोकर वर्ग खूप मोठ्या प्रमाणात या वसई नालासोपारा विरारमधनं तिथे कामाला जातो. तर त्या ठिकाणी त्या भागामध्ये आज रोड नसतील, तिथं पाणी नाहीये, तिथं वीजही व्यवस्थित उपलब्ध नाहीये. तर ह्या सगळ्या गोष्टींकरता आपल्याला ह्या महानगरपालिकेमध्ये आपला प्रयत्न आहे की एक नगरसेवक म्हणून जाण्याची माझी इच्छा आहे आणि लोकांची कामं करण्याकरता, लोकांच्या अडीअडचणी करता आपल्याला महानगरपालिकेत जायचं. नक्कीच तुम्ही हे पुढे जायचा प्रयत्न तुमचा आहे, चांगलाच आहे. परंतु आज जिथे आपण बघतो लोकांची पाणी टंचाई खूप जास्त प्रमाणामध्ये आहे. आज आपण बघतो प्रत्येक सोसायटीला मे महिन्याला पाणी गरज लागते. टँकर मागवावे लागतात. तर त्याच्यातून तुम्ही कोणत्या प्रकारे मागे काढणार लोकांसाठी? आज या ठिकाणी जी टँकर लॉबी आहे ती टँकर लॉबी सुद्धा कुणाची आहे हे सर्वश्रुत सगळ्यांनाच माहित आहे. परंतु या नालासोपारा शहरामध्ये अनधिकृत बांधकाम जे लोड बेरिंगच्या माध्यमातून झालं त्याच्याकरता पाण्याची टंचाई मोठी आहे. आणि ती टंचाई सुद्धा आता जे सूर्या प्रकल्प असेल तिथली सुद्धा कॅपॅसिटी राज्य शासनाने वाढवलेली आहे. त्याचं नियोजन या ठिकाणी नाहीये आणि ते नियोजन नसल्या कारणानं पाणी आपल्याकडे मुबलक आहे. फक्त ह्या महानगरपालिकेच्या माध्यमातून त्याचं नियोजन असल्या कारणानं ते होत नाहीये. पण 100% ज्या वेळेला हा बदल थोडासा होईल आणि ते बदल झाल्याच्या नंतर जो लोकांमध्ये बदल यायला पाहिजे, लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत पाण्यासंदर्भात असतील त्या 100% ह्या महानगरपालिकेच्या माध्यमातून पूर्ण केल्या जातील. नक्कीच. आता आपल्या आमदार साहेब निवडणूक मला वाटतं 1-1.5 वर्ष झालेले आहेत. 1 वर्ष झालेलं आहे. तर 1 वर्षामध्ये आपण पाहिले की त्या पूर्वीला रस्ते खराब आहेतच, पण त्याच्यावर तुमचं काम, रस्त्यामध्ये काम कुठपर्यंत आले, त्या ज्या राहिलेलं काम आहे ते तुम्ही निवडल्यानंतर पुढे कसं घेऊन जाणार याचा तुमचा काय विचार आहे? रस्त्याच्या कामासंदर्भात म्हणायचं झालं तर इथले जे रस्ते पॅचवर्क आता चालू आहे कामाचं, हे रस्ते आताच आमदार साहेबांनी 1 महिनाभरापूर्वी बऱ्याचशा ठिकाणचे नारळ वाढवलेले आहेत आणि बऱ्याचशा रोडची कामं सुद्धा झालेली आहेत. आपल्या ह्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे वसई विरार महानगरपालिकाचे एकमेव क्षेत्र आहे जिथं 3 प्रकारचा रोड होतो. इथे डांबरेचाही रोड होतो, इथे सिमेंटचाही थोडाफार रोड होतो आणि इथं फेवर ब्लॉकचा सुद्धा रोड होतो. पण आताच आमदार साहेबांनी बरेचसे रोड जे आहेत ते सिमेंट कॉन्क्रीटचे झाले पाहिजेत याच्याकरता राज्य शासनाकडे पाठपुरावा केलेला आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी कामं सुद्धा चालू आहेत. लवकरच इथले अंतर्गत रस्ते असतील, जे हायवेला जाणारे रस्ते असतील, हे काही दिवसानंतर आपल्याला सिमेंट कॉन्क्रीट झालेले दिसतील. त्याचबरोबर आता आपल्या इथे मोठ्या प्रमाणात आपण पाहिलं तर लोड बेरिंगचे जे बिल्डिंग आहे अनेक ठिकाणी त्या बिल्डिंग तोडण्यात आलेले आहेत. काही जणांना नोटीस गेलेली आहे. तर हे सगळं थांबलं पाहिजे तुम्हाला वाटतं का? ह्या थांबलं पाहिजे असेल तर त्याच्यावरती तुमच्याकडे असं लोकांना नगराचा विकास करायचा असतो तर नगरसेवक फार महत्वाचा असतो. तर तुम्ही त्याच्यावरती कुठच्या प्रकारे काय असं तुमच्याकडे विचार मनामध्ये आहे की त्या पद्धतीने आपण जर काम केलं तर खरोखर लोकांच्या त्याच्यातून एक निवारा जो आहे तो मार्ग मोकळा होऊ शकेल? कारण आज प्रत्येक लोड बेरिंग राहणारा व्यक्ती हा एक धास्तावलेला आहे की कधीही त्याच्यावरती हे होऊ शकते, तोडफोडची कारवाई होऊ शकते. तर त्या दृष्टीने तुम्ही कोणत्या काम करणार, म्हणजे काय पावलं, तुमचे काय विचार आहेत त्याबद्दल?
या ठिकाणी आमदार साहेबांनी 2024च्या अधिवेशनात आवर्जून हा मुद्दा उचलून धरला होता आणि त्याने आकडेनिशी सांगितलंय की 49% ह्या वसई विरार क्षेत्रामध्ये अनधिकृत बांधकाम झालं. आता त्या अनधिकृत बांधकामाला लिगल कसं करायचं, त्याला अधिकृत कसं करायचं, तर त्या अधिकृत त्याच्यावरती सुद्धा मुख्यमंत्री साहेबांबरोबर, इकडचे नगरविकास मंत्री त्यांच्याबरोबर आणि या सगळ्यांबरोबर वारंवार आमदार साहेब चर्चा करत आहेत. परंतु महानगरपालिकेने मध्यंतरी धोरण असं एक राबवलं की डायरेक्टली कुठलंही ऑडिट न करता C1 C2चं नोटीस पाठवायचं. C1चं नोटीस पाठवलं की दुसऱ्या दिवशी JCB घेऊन त्याच्यावरती थोडं कारवाई करायची. लोक खरंच धासवलेले आहेत. पण लोकांना सुद्धा विनंती अशी आहे की ज्या पद्धतीनं लोड बेरिंग 2014 पर्यंत झाल्या, 2014च्या नंतर खऱ्या अर्थानं लोड बेरिंगचं बांधकाम थांबलं. अजूनही चोरी चुपे काही ठिकाणी काम चालू आहे, नाशातला भाग नाही. पण ह्या लोड बेरिंग वरती किंवा आपल्या विभागामध्ये, आपल्या प्रभागामध्ये, आपल्या शहरामध्ये जे अनधिकृत काही गोष्टी होतात, खऱ्या अर्थानं जे नगरसेवक निवडून येतात, ह्या नगरसेवकांचं काम हेच आहे की आपल्या विभागामध्ये, आपल्या प्रभागामध्ये जे अनधिकृत काही कामं होत आहेत ती होऊ न देता इथं जास्तीत जास्त चांगलं काम कसं होईल हे पहिलं नगरसेवकांचं काम आहे. आणि राहिला विषय लोड बेरिंगचा, तर ह्या पट्ट्यामध्ये म्हणजे हा जो ईस्टचा जो पट्टा आहे, म्हणजे अगदी वसई असेल, नालासोपारा असेल, विरार असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लोड बेरिंग झालेले आहे. आणि आता त्या लोड बेरिंग 2014च्या आधीच्या असल्या कारणानं, 2010च्या आधीच्या असल्या कारणानं 10 ते 15 वर्ष त्यांना सर्रास झालेले आहेत. आणि त्यांचे जे स्टील आहे, त्यांचं जे मटेरियल आहे, त्यांचं जे बांधकाम आहे ते पूर्णपणे जीर्ण झालंय. आणि त्यात काही ठिकाणी त्यांना नोटिसा दिल्या जातात, पण त्या रहिवाशांचंच काय, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आणि त्याच्याकरता सुद्धा महापालिका आणि प्रशासन याच्यावरती काम करते. ज्या पद्धतीनं भोगवटा प्रमाणपत्र याच्यापूर्वी कधी दिलं गेलं नाही, परंतु आता ज्यावेळेला ह्या बिल्डिंगचा लोड, आपल्या विरारची जी रमाबाई या ठिकाणची जी बिल्डिंगची पडली, त्या ठिकाणी बरेचसे लोक तिथली मृत्युमुखी पडली. आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं भोगवटा प्रमाणपत्र देण्याचं महानगरपालिकेने काम चालू केलेलं आहे. याचाच अर्थ असा की त्या ठिकाणी जी बिल्डिंग पडली किंवा जी बिल्डिंग म्युन्सिपलने पाडली, त्या ठिकाणी भविष्यामध्ये तिथला जागे मालक असेल, तिथला बिल्डर असेल किंवा इतर कोणी येणारा बिल्डर असेल, त्यांनी जर तिथं रिडेव्हलपमेंट केली तर त्या ठिकाणी त्या भोगवाटप जो तिथला जो रहिवासी होता, त्या रहिवाशाला सुद्धा तिथं त्याचं घर, हक्काचं घर पुन्हा मिळण्याकरता महानगरपालिकेनं तशी तरतूद या ठिकाणी केलेली आहे. सर्व आपले मूलभूत ज्या गरजा आहेत त्या मूलभूत गरजा, अजून एक आपली मूलभूत गरजेचं असते ती म्हणजे स्वच्छता. आपण आज बाहेर पडतो तेव्हा अनेक रस्ते किंवा अनेक गल्ल्या अशा असतात की त्या ठिकाणी व्यवस्थित दुर्लक्ष करत असते किंवा त्यांच्याकडे 10 वेळा फोन करून ते एखादं साफ केलं, साफ जरी केलं तरी 15 दिवसानंतर आपण जर बघायला गेलो तर परत किती घाण असते. आज आपण तुम्हीच जर बघितलं तर 15 दिवस, 1 महिन्यापूर्वी आपलं नावसोपा स्टेशनचं जे मार्केट आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाण्यासाठी लोकांना एक सुविधा केली आहे, तिथे सुद्धा पाहिलं तर अस्वच्छता होती. त्या 2 दिवस मला वाटतं त्याने चांगलं ठेवलं असेल, तर परत सकाळ संध्याकाळ तिथे गलिच्छ असं सर्व काम कारभार चाललेला. ते ह्याच्यावर तुम्ही कुठं काय नियंत्रण राहणार? महानगरपालिकेच्या माध्यमातून 2020 मध्ये ज्यावेळेला कोरोना आला त्यावेळेला हँडवॉश बऱ्याचशा ठिकाणी या ठिकाणी ठेवण्यात आले, बनवण्यात आले. लाखो रुपये महानगरपालिकेने खर्च केला त्याच्यावरती. परंतु आता त्या हँडवॉशची गरज नसल्या कारणानं आम्ही आमदार साहेबांना सुद्धा निवेदन दिलंय. आमचे पालकमंत्री इकडचे गणेश नाईक साहेब, त्यांचा सुद्धा जनता दरबार झाला, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना निवेदन दिलेलं आहे. उद्या जाऊन आपल्या वसईचे आमदार स्नेहाताई दुबे पंडित यांना सुद्धा त्याच्या संदर्भात निवेदन देऊ की जे जे हँडवॉश या ठिकाणी निकामी झालेले आहेत किंवा त्याचा कुठे वापर होत नाहीये, तर त्या हँडवॉश आपल्या इथल्या नागरिकांकरता कसा फायदा होईल. ज्येष्ठ नागरिक असतील, काही ठिकाणी असे हँडवॉश आहेत ज्या ठिकाणी त्याचं बस स्टॉप मध्ये त्याचं रूपांतर करता येईल. काही ठिकाणचे हँडवॉश असे आहेत की ज्या ठिकाणी त्याला वयस्कर वृद्ध लोक जे असतील, गर्भवती महिला असतील, त्यांना त्या ठिकाणी बसता येईल. त्याच्याकरता त्याचं वेळेमध्ये रूपांतर कसं करता येईल त्याच्याकरता नियोजन झालं पाहिजे. त्याच्याकरता पत्र दिलेलं आहे, पत्र व्यवहार चालू आहे. आणि भविष्यामध्ये जे जे हँडवॉश व्यवस्थित आहेत तिथले काही गोष्टी चोरीला गेलेल्या आहेत, परंतु त्या बसण्याकरता लोकांच्या नागरी सुविधा करता त्याचा कसा वापर केला जाईल याच्याकरता सुद्धा आपण काम. त्याच्यामध्ये इथला जो रस्त्यावर कचऱ्याचा जो विषय आहे, त्या रोडवर कचऱ्याच्या विषया संदर्भात सुद्धा आज तुम्ही बघितलं तर कर्नाटकाच्या धर्तीवरती अशा काही ठिकाणी काही केलेलं आहे की जिथे ज्या ठिकाणी कचरा टाकला जातोय त्याच ठिकाणी एक मोठा खड्डा खणलेला आहे. त्या खड्ड्यामध्ये त्याने हायड्रोलिक मशीन बसवलेलं आहे आणि त्या हायड्रोलिकच्या माध्यमातून वरती फक्त एक डस्टबिन टाईप एक नॉब ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही नागरिकांनी कचरा टाकायचा आहे.
आणि दिवसातनं 2 वेळा त्या ठिकाणी तो कचरा उचलला जातोय. माझं व्हिजन असं आहे की ह्या महानगरपालिकेमध्ये जर खऱ्या अर्थाने जर इथले नगरसेवक निवडून आले तर सगळ्यात पहिलं नियोजन जे कचऱ्यावरती झालं पाहिजे त्याच्याकरता काम करू. आणि महानगरपालिकेने जे इथले स्टॅच्यू म्हणजे जे काही ठिकाणी स्टॅच्यू जे बसवलेले आहेत ते खऱ्या अर्थानं ते कचरा टाकण्याकरता लोकांना ते एक स्तंभ दिलेला आहे की नक्की ह्या शहराचं शहरीकरण विकासीकरण आणि एक काहीतरी चांगलं सुशोभीकरण करण्याकरता ते स्टॅच्यू बसवलेले आहेत. हे आजपर्यंत इथल्या नागरिकांना कळलं नाहीये. नागरिकांना एवढंच कळलंय की ज्या ठिकाणी स्टॅच्यू बसवलेला आहे त्या ठिकाणी जाऊन कचरा टाकायचा आहे आणि तो कचरा रात्रंदिवस तसाच रस्त्यावरती पडलेला असतो. आणि त्याच्यातनं सकाळी जाणारी कामगार वर्ग असेल किंवा सकाळी जाणारा शाळेतली विद्यार्थी वर्ग असेल तर त्या अक्षरशः रस्त्यावर पडलेल्या कचऱ्यातनं त्यांना जावं लागतं. याचं सुद्धा नियोजन लवकरच केलं जाईल. तुम्ही आता आपले जे मतदार आहेत त्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? माझ्या सर्व मतदार बंधूंना विनंती आहे की ह्या ठिकाणी मागची 20 वर्ष आम्ही इथले इलेक्शन बघतोय, इथलं मतदान बघतोय, हे 50% वरती जायला तयार नाहीये. मागच्या विधानसभेला सगळ्यात जास्त मतदान इकडचं 55 ते 59% गेलं होतं. जास्तीत जास्त जेवढं मतदान होईल त्यावेळेला नक्कीच परिवर्तन होईल. मतदान फिक्स असल्या कारणानं फिक्स नगरसेवक आणि फिक्स इकडची महानगरपालिका होते. जोपर्यंत इथला मतदार राजा घराच्या बाहेर पडत नाही, मतदान मोठ्या प्रमाणात करत नाही, तोपर्यंत इथली सुधारणा होणार नाही. म्हणून माझी मतदारांना विनंती आहे, इथल्या स्थानिक मतदारांना विनंती आहे की जास्तीत जास्त आपण मतदान कसं कराल आणि हा मतदानाचा टक्का लोकशाहीने जो तुम्हाला दिलेला आहे मतदानाचा अधिकार तो न बजावता कसा बजावता येईल, आपल्याला तिथं जाऊन मतदान कसं करता येईल आणि ते मतदान योग्य उमेदवाराला कसं करता येईल त्याच्याकरता नागरिकांनी प्रयत्न करायचा आहे. ज्या वेळेला तुमचे लोकप्रतिनिधी या ठिकाणी तुम्ही चांगले द्याल त्यावेळेला 100% ह्या शहराचा विकास झालेला असेल एवढंच मी मतदारांना सांगेन. धन्यवाद. आज खरोखर आपण एक चांगली दिलखुलासी मुलाखत घेतलेली आहे रामचंद्र मंडलिक यांची. तर मतदारांचा जो अधिकार आहे की हक्क आहे ते सर्वांनी जर आपल्या उमेदवारांना मतदान करायचं आहे, जे खरोखर आपल्या पुढची दिशा आणि मार्ग दाखवायला इच्छुक आहेत त्यांना खरोखर आपण निवडून दिलं पाहिजे. जागरूकतापणे जेव्हा मतदान होईल तेव्हा आपण सर्वांनी बाहेर पडलं पाहिजे आणि आपल्या नगरसेवकाला जो आपला नगर आहे आपला इथला विकास करू शकतो असा उमेदवार सर्वांनी आपण निवडून द्या. एवढंच मी आपल्या सर्वांना